नमस्कार. मुलींना समुपदेशन करण्याचे कार्य हे कित्येक दिवसापासून माझं चालू आहे. ह्या कार्यामध्ये माझ्यासोबत माझी लहान मैत्रीण म्हणजेच जी सायकोलॉजीचा अभ्यास करते अशी कुमारी अनिशा कोल्हापुरे मला साथ देत असते. माझी इच्छा आणि तिचा अभ्यास यामुळे 6 ते 7,000 मुलींना आम्हाला समुपदेशन करण्यात मिळाले. समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग ही एक महत्त्वाची गरज आहे. मुलींसाठी समुपदेशन म्हणजेच त्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, भावना आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करणे. यात मुख्यत्वे शिक्षण, करिअर, नातेसंबंध, आरोग्य, फिजिकली अँड मेंटली आणि सामाजिक दबाव यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. मुलींसाठी समुपदेशनाचे महत्त्व: शारीरिक आणि मानसिक आरोग्य. मुलींना त्यांच्या शरीरात होणारे बदल, मासिक पाळी आणि लैंगिक आरोग्य याबद्दल योग्य माहिती आणि मार्गदर्शन समुपदेशनातून मिळते. तसेच गुड टच, बॅड टच ह्याचा येणारा खूप वाईट अनुभव यावर कशी मात करता येईल हे देखील आम्ही शिकवतो. वयाने जरी लहान असल्या तरी लहान मुलींसोबतच जे अत्याचाराचे प्रमाण वाढले, ज्या घटना घडतात त्यांना त्यांच्या इच्छेशक्तीने, त्यांच्या आवाजामुळे त्यांची स्वतःची रक्षा कशी करता येईल हे त्यांना पटवून देतो. असंच एका कार्यक्रमात रायगड जिल्हा प्राथमिक शाळा तळोजे यांच्या शिक्षिका वैदू मॅडम यांची भेट झाली होती आणि मी नगरसेविका व्यतिरिक्त मी एक शिक्षिका देखील होती आणि समुपदेशन करते हे विचार ऐकले तेव्हा त्यांना मनापासून वाटले की ह्या समुपदेशनाची त्यांच्या शाळेला देखील गरज आहे आणि म्हणून त्यांनी आमच्या शाळेत या, आमच्या 1ली ते 8वीच्या मुलींना समुपदेशन करा, मार्गदर्शन द्या अशी विनंती व्यक्त केली. एका शिक्षिकेचे शिक्षण देण्याव्यतिरिक्त संस्कार लावण्याव्यतिरिक्त त्या विद्यार्थ्याचं रक्षण कसं केलं जाईल हे देखील तितकं महत्त्वाचं आहे हे मला वैदू मॅडमच्या विचारात आणि डोळ्यात दिसले. म्हणून 22 जुलै 2025 दुपारी 3 वाजता आम्ही रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळोजे येथे गेलो. आम्ही त्या मुलींना मार्गदर्शन करायला सुरू केले. अगोदर मुली अगदी शांत, थोड्या कंटाळलेल्या वाटल्या, बोलक्या नव्हत्या. त्यांना काही आमच्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट देखील वाटत नव्हता. पण जसं जसं आम्ही बोलणं चालू ठेवलं, काही प्रसंग सांगितले, गप्पा त्यांच्या कलेनुसार घेतल्या, त्या थोड्या मोकळ्या झाल्या आणि त्यांनी एकदम मनापासून ऐकण्याची सुरुवात केली. ते 1 तासाच्या समुपदेशन इतकं महत्त्वपूर्ण ठरलं की थोड्या वेळानंतर ह्या चिमुकल्या बोलायला लागल्या आणि आम्हाला काही प्रश्न विचारायला देखील लागल्या. आणि आता तीच थोडी सिरियस पण महत्त्वपूर्ण गोष्ट आम्ही त्यांना सोप्या भाषेत समजावली. त्यातलीच एक न ऐकणारी